कसं म्हणायचं असा वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। मिळकत कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती असंही म्हणण्यात आलेलं आहे। कोकाटेंच्या वार्षिक उत्पन्नाबाबत वर्तवलेल्या अंदाजाबाबत कोकाटेंच्या वकिलांनी आक्षेप नोंदवलेले आहेत आणि चुकीची माहिती वेगळी त्याला फसवणूक म्हणता येणार नाही। फसवणुकीअंतर्गत आम्हाला चुकीचं ठरवलं, मात्र त्यावर आमच्या सह्या आहेत, चुकीच्या माहितीला फसवणूक म्हणता येणार नाही अशा प्रकारचे युक्तिवाद सध्या सुरू आहेत। सूरज, ज्या प्रकारे सध्या आपण पाहतो आहोत की राजकीय वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप होत आहेत आणि अनेक मोठमोठी प्रकरणं गेल्या काही महिन्यांमध्ये समोर येत आहेत। त्यातलं अगदी पुण्यातलं जैन बोर्डिंगचं प्रकरण असो किंवा कोरेगाव पार्कची जमीन असो किंवा साताऱ्याचं ड्रग्स प्रकरण असो, मात्र महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारे एका मंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ येणं आणि तिथपर्यंत त्या एंड रिझल्टपर्यंत एखादं प्रकरण पोहोचणं, याचे नेमके काय राजकीय पडसाद उमटू शकतात। विशेषतः ज्या प्रकारच्या स्टेजवर आत्ता आपण आहोत, महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि अशामध्ये हे घडतंय। अमोल, जवळपास 29 महानगरपालिकेच्या बुगुल वाजलेला आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक जिल्ह्यातल्या नगरपालिका यांच्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली जी ताकद आहे ही पणाला लावलेली पाहायला मिळते आणि अशातच ज्या वेळी अशी प्रकरणं बाहेर येतात त्याचा नक्कीच परिणाम या संपूर्ण निवडणुकींवरती होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। बीडचं झालं, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देखील धनंजय मुंडे यांना आपलं जे मंत्रिपद आहे हे सोडावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर मध्यंतरीच्या काळात विधानसभेत आपण पाहिलं तर अनेक व्हिडिओ क्लिप्स या देखील व्हायरल झाल्या होत्या। अनेक मंत्र्यांचे पैसे घेतलेल्या बॅगांसंदर्भातले व्हिडिओज होते। त्याचबरोबर ती पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरणात हे देखील समोर आलं होतं। मात्र ही जेव्हा प्रकरणं समोर येतात त्याच्यानंतर त्याचा जो परिणाम आहे हा त्या जिल्ह्यात नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि या कोकाटेंवरती झालेल्या एकूणच ज्या आरोप आहेत याचा परिणाम देखील नाशिक नगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये देखील प्रामुख्याने पाहायला मिळेलच। कारण अशा पद्धतीने ज्यावेळी सरकारवरती आरोप होतात, भ्रष्टाचाराचे आरोप होतात, त्यावेळी नक्कीच त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो नागरिकांचा हा देखील एक वेगळा असतो। त्यामुळे अशा वेळी नागरिक किती सजग आहेत हे देखील आपल्याला मतदानाच्या माध्यमातून कळतंच। मात्र एकूणच राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर या ठिकाणी फडणवीस सरकारवरती विरोधकांकडून जे आरोप होत आहेत हे अत्यंत गंभीर आहेत। या एकूणच फडणवीस सरकारांमध्ये जवळपास 2 मंत्र्यांना आतापर्यंत राजीनामा द्यावा लागलेला आहे। त्यामुळे एकूणच ही संपूर्ण परिस्थिती आपण जर पाहिली तर यापुढे देखील या संदर्भातली जी सतर्कता आहे ती घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि असे आरोप जेव्हा सरकारवरती होत असताना त्याचा नक्कीच परिणाम हा निवडणुकीवरती देखील होतो। मात्र ह्याची आता सर्वासर्व किंवा यातनं कसा सुवर्णमध्ये काढत सरकार स्वतःची बाजू ठेवतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तुर्तास जर आपण न्यायालयात पाहिलं तर अद्याप रवी कदम आहेत जे कोकाटेंचे वकील आहेत यांनी स्पष्टता आपण सांगितलेली आहे की कोर्टामध्ये की कुठल्याही प्रकारचे फॉर्जरी डॉक्युमेंट्स या व्यवहारामध्ये जोडण्यात आलेले नाहीयेत। मिळकती संदर्भातली जी जबाबदारी होती ही सरकारने पडताळून घ्यायला हवी होती। याचपूर्वी ज्यावेळी जमिनी किंवा घरांची जी खरेदी होती त्यावेळेस आपल्या मिळकती संदर्भातली आपण माहिती दिली होती। 4 वर्षानंतर त्या मिळकतीमध्ये जर का वाढ होते तर याची पडताळणीची जबाबदारी ही सरकारची असल्याचं देखील रवी कदम यांनी स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे अर्जात आणि प्रतिज्ञापत्रात या 2च गोष्टींवरती सह्या असल्याचा युक्तिवाद हा देखील कोकाटेंचे वकील आपल्याला करताना पाहायला मिळतात कोर्टात। जरी यातला मजकूर हा वादातील असला तरी तो फॉर्जरी ठरत नाही, कारण जे आरोप फॉर्जरी संदर्भातले या संपूर्ण प्रकरणात करण्यात आलेले आहेत हे फॉर्जरीचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न रवी कदम हे या ठिकाणी प्रामुख्याने करताना आपल्याला न्यायालयात पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने 420, 463 ही जी कलमं आहेत फसवणुकी संदर्भातली ही चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेली आहेत। कुठलंही दुसरं डॉक्युमेंट्स किंवा बनावट कागदपत्र या ठिकाणी जोडण्यात आलेलं नाहीये, हेच या ठिकाणी स्पष्ट सांगताना रवी कदम आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे ही कलमं ही चुकीची आहेत आणि त्याच कलमांनंतर जी उभी राहिलेली केस आहे ही देखील चुकीची असल्याचा एकूणच जो दावा आहे हा कदम यांच्याकडनं केला जात असल्याचं न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अमोल, सूरज, ज्या प्रकारे कोकाटेंच्या वकिलांचे हे जे सगळे युक्तिवाद आता तू सांगितलेस, अजूनही हे युक्तिवाद सुरू आहेत, याच्यातून ज्या 2 प्रायोरिटीज सध्या कोकाटेंच्या बाजूने असू शकतात, ज्याच्याविषयी सध्या सगळे प्रयत्न सुरू आहेत, ज्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,
त्यातला पहिला भाग आहे की हे सगळं प्रकरण, या प्रकरणामध्ये झालेली शिक्षा, या शिक्षेला स्थगिती मिळणं आणि अंतिमतः या प्रकरणातून दोषमुक्ती मिळणं, या दिशेने कोकाटे यांचे प्रयत्न असू शकतात. आणि हे झालं लॉंग टर्म टार्गेट. आणि ज्याला आपण शॉर्ट टर्म टार्गेट आपण म्हणू शकतो ते म्हणजे आत्ता जे अटक वॉरंट निघालेलं आहे त्याला स्थगिती मिळवणं आणि अटकेपासून सध्या पुढचा काही काळ दिलासा मिळवणं.